रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 3. ओवी क्रमांक 1 ते 6. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कृपानिधी. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी, मनसी पार्था संग्रामू करी. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुमची अशेष, निरंकरीसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मान देशी कर्मलेशा. आणि ऐसनी हे हिंसा करवित अहासी. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनोपा आघवे विवेकांचे. अर्थ. मग अर्जुन म्हणाला, हे देवा कृपानिधे, तुम्ही जे वचन बोललात ते मी एकाग्रतेने श्रवण केले. आत्मज्ञानाचा विचार केला तर तेथे कर्म आणि कर्ता असे काही उरतच नाही. हे अनंता, असे तुझे निश्चित मन आहे. तर मग हे श्रीहरी, हे पार्था तू युद्ध कर असे कसे बरे म्हणतोस. या घनघोर युद्धामध्ये मला घालताना तुला काहीच वाटत नाही काय. अरे तूच कर्माचा संपूर्णपणे निषेध करतोस, तर मग माझ्याकडून हिंसात्मक कर्म का करवून घेतोस. हे ऋषिकेशा, याचा तू विचार कर की आत्मज्ञानापुढे तू अल्पशा कर्माला देखील मान देतोस आणि माझ्या हातून एवढी मोठी हिंसा का करून घेत आहेस. हे देवा, तुम्हीच जर असे बोलू लागलात तर आमच्यासारख्या अज्ञानी लोकांनी काय करावे. तर मग आता विवेकाची गोष्टच संपली असे म्हटले पाहिजे. रामकृष्ण हरी.